आजचा विषय आहे ऑस्टिओमलेशिया. आपला आहार परिपूर्ण असावा. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, इलेक्ट्रोलाइट्स, विटॅमिन्स आणि हायड्रेशन याचा सुयोग्य प्रमाणात आहारात सहभाग असला पाहिजे. हे सगळं असेल तर आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित होते. याचा अर्थ असा नाही की हे पदार्थ मर्यादेपेक्षा जास्त खाल्ले तर आपण जास्त स्ट्रॉंग होऊ किंवा कमी खाल्ले तर मुंगीसारखे छोटे होऊन जाऊ. एव्हरीथिंग इन एक्सेस इज हार्मफुल टू लाईफ. एखाद्या विशिष्ट पदार्थाच्या त्रुटीमुळे, अभावामुळे आपल्या शरीरातील अवयवांचा काही काही भागांचा विकास होत नाही. विटॅमिन डी जीवनसत्वाच्या त्रुटीमुळे मुर्दूस किंवा स्त्रियांमध्ये ऑस्टिओमलेशिया नावाचा हाडांचा आजार होतो. या जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडांची वाढ नीट होत नाही आणि त्यात आहारात असलेल्या कॅल्शियमच्या त्रुटीमुळे कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, हाडं ठसठसणं, अशक्तपणा येणं असे प्रकार सुरू होतात. ह्या आजाराला ऑस्टिओमलेशिया असं म्हणतात. ऑस्टिओमलेशिया ही विटॅमिन डी या डेफिशियन्सीमुळे होणारी, त्याच्यासोबत होणाऱ्या कॅल्शियमच्या त्रुटीमुळे होणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. कॅल्शियम आणि फॉस्फेटमुळे हाडांना सॉलिडिटी प्राप्त होते. त्यांच्या अभावी हाडं मऊ आणि भुसभुशीत किंवा वेडीवाकडी होतात. कुपोषण, आहारातील डी जीवनसत्वाचा अभाव, कॅल्शियमचा आतड्यातून होणारं अशोषण, याशिवाय कोवळ्या उन्हाचा अभाव, बुरखा घालण्याची पद्धत ह्यामुळे ऑस्टिओमलेशिया हा आजार होतो. शाकाहारी आहार, विशेषतः दूध, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या यांचा अभाव असलेला आहार ऑस्टिओमलेशियाचं महत्त्वाचं कारण असतं. जर आतड्यांवर ऑपरेशन झालं असेल किंवा आतड्यांचे काही आजार असतील तर आपल्या आतड्यांमधून विटॅमिन डी ॲब्झॉर्ब होत नाही. बऱ्याचदा प्रदीर्घकालीन मूत्रपिंडांच्या आजारातही विटॅमिन डी ची डेफिशियन्सी आढळते. काही वेळा फिट्सवर देण्यात येणाऱ्या औषधांमुळेही डी डेफिशियन्सी होत असते आणि त्यामुळे ऑस्टिओमलेशिया होऊ शकतो. बरेच काळ स्टिरॉइड्स घेणाऱ्या व्यक्तींमध्येही हे दिसून येतं. आपल्या अस्थी आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतातच, म्हणूनच अस्थि विसर्जन झाल्याशिवाय जीवनाला पूर्णता येत नाही. आपली हाडे प्रोटीन्स, कॅल्शियम आणि फॉस्फेट्स पासून बनलेली असतात. ती निर्जीव असतात असा आपला एक गैरसमज असतो, परंतु आपली हाडं तर वारंवार बदलत असतात, झिजतात आणि पुन्हा नव्यानं तयार होतात. त्यांनाही रक्तपुरवठ्याची गरज असते, त्यांनाही वेदना होत असतात. आहारातील त्रुटी, हॉर्मोन ग्रंथींचे विकार आणि अस्थि विकृतींमुळे आपली हाडं ठिसूळ आणि मऊ होऊ शकतात. सहज फ्रॅक्चर होण्याची शक्यता मग अधिक होते. वृद्धापकाळी ऑस्टिओपोरोसिस नावाचा हाडांचा आजार फार कॉमन आहे. याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलंच आहे. अशा आजारात हाडांना झालेली किरकोळ इजा फ्रॅक्चर होण्यास कारणीभूत ठरते. हाडांची होणारी झीज आणि नवनिर्मिती ह्या प्रक्रियेत हाडं ठिसूळ होऊ शकतात. स्त्रियांमध्ये हे मेनोपॉज नंतर खूप कॉमन असतं. ऑस्टिओमलेशियाची लक्षणं एकदम दिसत नाही, ती हळूहळू दिसायला लागतात. लांब हाडांची टोकं, फासळ्या, कटिबंधांची हाडं आणि पायाची हाडं दाबल्यावर दुखतात. विशेषतः पायांचे आणि नितंबांचे स्नायू अशक्त झाल्याने ह्या रुग्णांना पटकन उभारणं अवघड जातं. म्हणून सतत स्नायू आणि हाडांचे व्यायाम आवश्यक असतात. त्यांना उभे राहताना गुडघ्यांचा आधार घ्यायला लागतो. जिने चढणं त्रासदायक होतं. याशिवाय किरकोळ धक्का लागला तर हाडाचं फ्रॅक्चरही होऊ शकतं. वय जसं वाढत जातं ना, तसं तसं हाडांची घनता, घट्टपणा कमी होत असतो. म्हणून वयाच्या 70व्या वर्षी आपल्या अस्थी एवढ्या हलक्या झालेल्या असतात की त्या 40 वर्ष असलेल्या हाडाच्या वजनाच्या 1/3 इतक्या कमी वजनाच्या असतात. हाडाची घनता या वयात कमी होण्याचं मुख्य कारण आहे ऑस्टिओपोरोसिस. नवनिर्मितीची क्रिया वाढत्या वयात कमी झाल्यानंच असं घडतं आणि झीज होण्याची क्रिया मात्र वाढतच राहते. व्यायामाची उणीव, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सर्वसाधारणतः कृश व्यक्तींमध्ये म्हातारपणी ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होतो. अनेकांना या आजाराची माहिती सुद्धा नसते. अचानक मांडीचं हाड मोडणं यासारख्या घटनांमुळे त्याची आपल्याला जाणीव होते. म्हणूनच ऑस्टिओमलेशिया याबद्दल आपल्याला माहिती आवश्यक आहे. व्यायामाचा अभाव,
सांधेदुखी यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्यास हाडे ठिसूळ होऊ शकतात. त्याचप्रमाणे हाडे ठिसूळ होण्याची अनुवंशिक कौटुंबिक प्रवृत्ती सुद्धा असते. ही अवस्था येऊ नये म्हणून अगदी लहानपणापासून जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आहार चौरस असायला हवा. त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे प्रमाण पुरेसे असायला हवे. विशेषतः लहान मुलं आणि गर्भवती स्त्रियांना दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि कॅल्शियम भरपूर असलेले कॉड लिव्हर ऑइल, रागी, नाचणीचे सत्व उपयोगाचं असतं. मेनोपॉज नंतर स्त्रियांनी कॅल्शियम जास्त असलेला आहार आणि सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात मुद्दामून व्यायाम करायला जायला हवं. त्याचा नक्कीच फायदा होतो. मेनोपॉज नंतरच्या ज्या हॉर्मोनल त्रुटी भासत असतात त्यांचा हॉर्मोनल सप्लिमेंट घेऊन आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. ह्यालाच आपण HRT किंवा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी असं सुद्धा म्हणतो. विशेषतः कौटुंबिक पार्श्वभूमी असेल तर हाडांची घनता मोजून बोन डेन्सिटी बघून आपल्याला उपचाराची दिशा ठरवता येते. हळूहळू वजन कमी करणं, पाठीस बाक येणं आणि साध्या धक्क्याने हाडांचा फ्रॅक्चर होणं ही लक्षणं ऑस्टिओपोरोसिसची लक्षणं आहेत. म्हणून ह्या परिस्थितीमध्ये नक्कीच डॉक्टरांकडून डिटेल तपासणी करून घ्यायला हवी. हाडांचा एक्स-रे, रक्त तपासणी, बोन डेन्सिटोमेट्रीचा अभ्यास करून आपल्याला आपलं डायग्नोसिस नेहमी कन्फर्म करता येतं. परंतु वृद्धावस्थेत हाडांचं ठिसूळ होणं हे क्रमप्राप्तच असतं. असं होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करायला हवा, वय वाढलं तरी सुद्धा, आणि आहारात कुठलाही कॉम्प्रोमाइज करायला नको. एकदा का ऑस्टिओपोरोसिसचं निदान निश्चित झालं की डाएट आणि एक्सरसाइज ह्याच्या मदतीनं बऱ्याच गोष्टी करेक्ट होऊ शकतात. आहारात आपण काय काय घ्यायचं याबद्दल आपण चर्चा ऑलरेडी केलेली आहे. कॅल्शियमच्या गोळ्या, नाचणीसारखं कडधान्य हे या ठिकाणी खूपच उपयोगी ठरतात. याचं हेल्थ एज्युकेशन म्हणूनच आज महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमचे इंजेक्शन हे जर खूप डेफिशियन्सी असेल तर आपल्याला घ्यायची गरज पडू शकते. स्त्रिया ह्या कुटुंबातील एक महत्त्वाचा घटक आहेत आणि त्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी आपण जागरूक राहायला हवं. स्त्रिया या कुटुंबातील एक महत्त्वाचा घटक आणि आधारस्तंभ असल्याने त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक राहणं, त्यांना सुयोग्य आणि पोषक आहार मिळतो आहे हे बघणं हे प्रत्येक कुटुंबाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. सर्वांनीच हे लक्षात घ्यायला हवं बरं का. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.